नागपूरमधून एक मोठी बातमी येते। नागपूरमधील रामझुला हिट अँड रन प्रकरणामध्ये अपडेट आहे। आरोपी रितू मालूचा पती दिनेश मालूला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांखाली उद्योजक दिनेश मालू याला अटक करण्यात आली आहे। 24 फेब्रुवारीला रितू मालूच्या गाडीनं 2 तरुणांना उडवलं होतं। 3 महिन्यांपासून रितू मालू पोलिसांच्या अटकेत आहे। आता तिचा पती दिनेश मालू याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, या प्रकरणातली मोठी अपडेट, अखेर रितू मालूच्या पतीलाही अटक झाली आहे। कारण ही जी घटना आहे 25 फेब्रुवारीच्या रात्रीची आहे। 1:30च्या सुमारास मुख्य रेल्वे स्थानक जवळच्या रामझुल्यावर घडली होती। रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडीज कार चालवत होती। दरम्यान तिची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली आणि त्यानंतर कारने जे दोघे बाईकवर जात होते, मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद आसिफ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी तक्रार आहे आणि त्या तक्रारीच्या आधारावर यांची चौकशी सुरू आहे। मात्र गेल्या 3 महिन्यांपासून रितिका मालू जे आहेत त्या अजूनही फरार आहेत आणि त्या फरार असल्यामुळे त्यांचे जे पती आहेत दिनेश मालू यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। आता त्यांची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर जे काही आहे ते रितिका मालू कुठे आहेत, त्या विदेशात गेल्याची काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र पोलीस तपास जो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तो अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचा अनेकांचा आरोप आहे। काही राजकीय पक्ष देखील यामध्ये उतरलेले होते। गेल्या आठवड्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पीडितांच्या घरी जाऊन चौकशी केली होती मात्र आणि या संदर्भात पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केलेली होती। मात्र अजूनही रितिका मालू ज्या आहेत त्या फरार आहेत आणि त्या फरार असल्यामुळे त्यांचे पती दिनेश मालू यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यानंतर आता चौकशीत पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।